मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी पाणी सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले। या पाण्याची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी केली। यावेळी आमदार देवेंद्र कोटेही उपस्थित होते। पालकमंत्री जयकुमार गोरे याप्रसंगी म्हणाले, सोलापूरसाठी उजनी येथून दुहेरी जलवाहिनी बनविणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते। ते स्वप्न पूर्ण झाले आहे। या कामाच्या पूर्तत्वासाठी सोलापुरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील यशस्वी पाठपुरावा केलाय। या सर्वांचा परिणाम म्हणून सोलापूरला आणखी मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता झाली आहे। पाकणी नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी वन विभागाची जागा मिळवून सोलापूर महानगरपालिकेचे 9 कोटी रुपये वाचवण्यात यश आले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत सोलापूरच्या अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेसाठी 850 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सोलापूरकरांना मोठा दिलासा दिलाय। पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे। त्यानंतर सोलापूरला दररोज पाणी पुरवठा करण्याची क्षमता निर्माण होईल, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले। नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीपर्यंत दर आठवड्यातून 3दा पाणी सोडण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची मी चर्चा केली आहे, परंतु सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा करणे हे सोलापुरातील लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीचे स्वप्न आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत, दिलेला शब्द त्यांनी आजवर पाळलेला आहे। त्यामुळे सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा करण्याचा शब्दही नक्की पाळला जाईल। त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले। दुःख वाटून मनस्ताप करून घेऊन बोलून काय विषय संपणार आहे, याच्यासाठी आपण प्रयत्न करणं ज्यावेळी आवश्यक होतं तेव्हा केला तरी घडला। भाजप आहे तो सरकार या ठिकाणी करते, त्यामुळे जे विमानतळाची शुभारंभ तेव्हा सेवा चालू होणार हे नक्की होता। तर सेवा चालू झाली आणि जेव्हा प्रणवांनी सांगितलेलं की सर पाईपलाईनचं पाणी आता त्यामध्ये पोचलं ते आता टीका झाली तरी पोचलं होता, तेव्हा आता पोचल्यामुळे आता शहरात काय फरक पडणार आहे हे पडेल, काळजी करून। आता आम्ही पालिकेचे 2 कोटी रुपये वाढे जमीन आता आम्ही शासनाकडून मोफत जमीन आपण घेतो, टेंडर झालेलं आहे, ट्रीटमेंट लाईन चालू झाला मी खात्रीने आपल्याला सांगतो शहराला रोज पाणी देण्याची क्षमता आज आमच्यामध्ये तयार झाली। जलशुद्धीकरण केंद्राचा एक मोठा अडथळा विभागाचा मार्ग लागलेला आहे। 850 करोड मंजूर करून अंतर्गत सगळ्या पैकी 2 महत्त्वाचे प्रकल्प आपण मंजूर घेतले, ते कधीपर्यंत पूर्ण होतील काय? मी आपल्याला सांगताना मला आनंद होतो की मी जेव्हा पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आलो तेव्हा समांतर पाईपलाईनच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी मला इथे याच्या अगोदर सांगितलं होतं की हा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे, शहराला पाणी 24 तास देण्यासंदर्भात आपला विचार आहे। तेव्हा इथं आल्यानंतर बैठक घेतल्यानंतर ती आल्या की जरी आज आपण समांतरांचं पाणी इथं पोचवलं, जोपर्यंत वॉटर ट्रीटमेंट प्लॅन दुसरा नाही तोपर्यंत याच्यात काय खूप मोठं काय बदल घडेल अशी परिस्थिती नाही। तर आता मला खात्री आहे की आता अधिकाऱ्यांशी मी आता बोललो की जेवढं पाणी येते म्हणजे जे अतिरिक्त पाणी येईल आणि ही व्यवस्था व्यवस्थित आपण केली की आठवड्यातून किमान 3 दिवसाला एकदा पाणी येईल अशी परिस्थिती आता आहे। आणि दुसरा विषय होता की रोज पाणी देण्यासाठी खूप जुन्या पाईपलाईन आहेत, खूप जुनी पाण्याची डिस्ट्रीब्युशन व्यवस्था आहे, ही व्यवस्था नव्यानं होणं अपेक्षित आहे। नव्यानं काही भाग आता महापालिकेत आलेला आहे, त्या ठिकाणी नवी वितरण व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे। मुख्यमंत्री महोदयांना मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी याही योजनेला 850 कोटी रुपये एका मीटिंगमध्ये मंजूर केलं, त्याचा 100 कोटी तरतूद केली, टेंडरची प्रक्रिया चालू आहे, आता प्लॅन इस्टिमेट चालू आहे। ते झालं की मला वाटतं महिनाभराच्या अंतरामध्ये त्याचं टेंडरही दिलेल आणि जे 850 रुपयाची वितरण व्यवस्थाही ते काम चालू होईल। या सगळ्या व्यवस्था जेव्हा एकत्र येऊन काम करतील आणि ह्या सगळ्या व्यवस्था निर्णायक टप्प्यावर येतील तेव्हा शहराला रोज पाणी देणं हे जे मुख्यमंत्री मोदयांचं आणि आमच्या लोकप्रतिनिधींचं स्वप्न आहे, भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे, ते पूर्ण होईल। भाऊ, विमानसेवा संदर्भात प्रगतीशील जास्त म्हणतात की गोव्याची जी विमान आहे त्यात तस्करी तर होत नाही, याचा तपास घेतात, तस्करीसाठी तर वापर करणार नाही। मी आता आपल्याला सांगितलं आरोप गंभीर नाही आहे, आरोप गंभीर नाही आहे, आरोप मनस्तापातनं झालेली वेदना आहे। त्यामुळं मी त्या विषयाने मगाशीच आपल्याला सांगितलं की हे होणं शक्य होतं आणि आम्ही नाही करू शकलो, की जे अपयश पचवायची ती क्षमता लागते आणि जे झालेल्या कामाचं कौतुक करायला जे दानत लागते ती दानत आपली असली पाहिजे।